नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या केनारीवरती या चॅनलमध्ये. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांच्या आवडीचं म्हणजे लटकन. ते पण अगदी सिंपल पद्धतीने. कारण सगळ्यांकडेच क्रिस्टल मणी नसतात किंवा जे आता लटकनचे मोठे मणी आहेत ते नसतात. त्यामुळे आपल्याकडे जे अवेलेबल आहे आपल्या आरीवर्कच्या मटेरियलमध्ये त्या मटेरियलचा वापर करून आपण सिंपल लटकन शिकणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये त्या स्लीवच्या लटकनचे पैसे मी किती घेते, फक्त लटकनचे पैसे मी किती घेते आणि ते लटकन कसे केलेत आणि तुम्ही त्या लटकन तुम्हाला तशा ऑर्डर आल्या तर तुम्ही त्याचे किंमत किती घ्यायची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्याकडे नवीन ग्रुप वगैरे असतील तर तुमच्या ग्रुपवर आपली लिंक शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना घरी बसून विविध प्रकारचे वर्क शिकता येतील. अजून नवनवीन आयडिया ज्यांना येतं त्यांना नवनवीन आयडिया मिळतील. तर त्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करायला मात्र विसरू नका. आणि लवकरच आपले 5K सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. त्यासाठी लवकर सगळ्यांनी आपल्या चॅनेलला फॉलो करून घ्या, आपली लिंक शेअर करा आणि लवकरात लवकर आपले 5K सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपण तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल तर आपण आज शिकणार आहोत लटकन. आता हे लटकन खूप प्रकारे तुम्ही पाहिले असतील आत्तापर्यंत, पण आता आपण सुरुवातीपासून शिकणार आहोत, सिंपलपासून. असे लटकन शिकणार आहोत आपण की जे प्रत्येक साडीवर मॅचिंग होतील, तुमच्या प्रत्येक ब्लाऊज पीसवर, प्रत्येक वर्कवर मॅचिंग होतील. आणि मेन म्हणजे आता जे न्यू ट्रेंडिंगमध्ये लटकन आलेले आहेत ते सुद्धा आपण पुढे पुढे जाऊन पाहणार आहोत. पण आता सुरुवात आपण सिंपलपासून करणार आहोत. सिंपल म्हणजे हे दिसायला सिंपल आहेत फक्त, आणि असे सिंपल आहेत की जे मटेरियल तुमच्याकडं इझिली अवेलेबल होऊन जाणार आहे तुमच्या आरीवर्कच्या मटेरियलमध्ये. जेणेकरून आपण काय करतो, नेहमी ब्लाऊजला मॅचिंग असे लटकन शोधत असतो की असे हे क्रिस्टल मणी कुठे मिळतील. जर ते नसेल तर आपण काय करायचं हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला आत्ता यामध्ये लागणार आहे एक छोटी निडल, एक छोटी सुई. ही सुई आपण हात शिलाईला वापरतो अशी सुई आपल्याला लागणार आहे, किंवा ही सुई ना गळ्यातले वगैरे ओवतात ना त्यासाठी वापरली जाते. अशी एकदम छोटी सगळ्यात बारीक सुई आपल्याला लागणार आहे. मोठी सुई घ्यायची नाही आहे, कारण त्याच्यामधून एकदम छोटे कटपईपणा, छोटे शुगर बीड्स हे त्याच्यामधून जात नाही. त्यामुळे घेताना लक्षात ठेवा, एकदम छोटी सुई आपल्याला लागणार आहे. आणि गोल्डनचा धागा. आता गोल्डनच का घ्यायचा, कारण जर कलरचा धागा घेतला तर तो लगेच दिसून येईल. त्याच्यामुळे गोल्डनचा धागा आपल्याला लटकन करताना वापरायचा आहे. आता यासाठी काय काय लागणार आहे, तर आपल्याला लागणार आहे छोटी सुई, गोल्डनचा धागा, स्पीड पॉलीचा धागा घेतला आहे मी, आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत शुगर बीड्स आणि 3 mm मणी घेतलेले आहेत. सगळ्यात मोठी साईज घेतलेली आहे. आता ही मोठी साईज का घेतली, जेणेकरून शुगर बीड्सला ते व्यवस्थित मॅचिंग व्हावेत, ह्यासाठी मी सगळ्यात मोठी साईज घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात सुरुवातीला जी चेन स्टिच केलेली असते ना तिथं आपल्याला बरोबर व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचं आहे एका इंचावर. आता मी हे जे केलं आहे हे मी अंदाजेच केलेलं आहेत, कारण ते आता करून ते माप वगैरे लक्षात पण आपल्या थोडंसं कमी जास्त होतं, पण ते लक्षात येतं. पण जे नवीन शिकतायत, नवीन करतायत ना, त्यांनी एका सेंटीमीटरवर अगोदर मार्जिन करून घ्यायचं आहे पेन्सिलने, आणि मगच आपल्याला तुम्हाला लटकनला सुरुवात करायची आहे. आता सुरुवात करताना आपल्याला चेन स्टिच जिथं केलेली आहे आणि चेन स्टिचच्या वरती जी शुगर बीड्सची लाईन केलेली असती त्या शुगर बीड्सच्या लाईनच्या अलीकडे आणि चेन स्टिचच्या वरती अशा मध्यभागी आपल्याला सुई वरती घ्यायची आहे, आणि तिथून आपल्याला पहिल्या लटकनला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला 15 शुगर बीड्स ओवून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर एक 3 mm मणी ओवून घ्यायचा आहे. 3 mm मणी ओवून घेतला, त्याच्यानंतर परत आपल्याला एक शुगर बीड्स ओवून घ्यायचं आहे. आता कधी कधी काय होतं, सगळेच शुगर बीड्स सुईतून जातात असं नाही होत, कारण नेहमीच तुम्हाला बारीक सुई मिळेल. बारीक सुई मिळाली तरी त्याचं जे आपण दोरा ओवतो ना ते टोक कधी कधी छोटा असतं, त्याच्यामुळे 2-3 सुया आपण आणून ठेवतो नाही का मीडियममध्ये. तर कधी कधी काय होतं, शुगर बीड्स सुईमधून खाली जातच नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं, सुईचं जे उलटं टोक आहे ना त्या साईडला दोरासुद्धा ओढून घ्यायचा, म्हणजे दोरासुद्धा खाली घ्यायचा उलट्या साईडने,
आणि उलट्या साईडने शुगर बीड्स भरायला सुरुवात करायची. म्हणजे सारखं मणी भरले तर आपल्याला काढावे लागणार नाहीत. कधी कधी आपण एकदम 5-10, 5-6 मणी वळून घेतो आणि जो सुरुवातीला मणी खाली गेलेला असतो ना, तो मणी सुईमधून खाली जात नाही. मग जे सगळे भरलेले मणी असतात ते परत काढावे लागतात. त्यासाठी सुईचं उलटं टोक करून शुगर बीड्स भरून घ्यायचे. म्हणजे परत परत काढायचं टेन्शन पण नाही आणि पटकन होऊन जातं आपलं. तर शुगर बीड्स होऊन घेतले मी 15 आणि एक 3 mm मणी घेतला. त्याच्यानंतर घेतला एक शुगर बीड्स. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळे शुगर बीड्स आणि एक जो मोठा मणी घेतला आहे ना आपण, तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि जो शेवटचा शुगर बीड्स आहे ना, तो पाठीमागे घ्यायचा आहे. आता तो पाठीमागे घेऊन मोठ्या मण्यापासून पूर्ण शुगर बीड्समधून आपल्याला सुई उलटी घ्यायची आहे. रिटर्न परत सुई उलटी घेतली आणि सुरुवातीला आपण जिथून धागा घेतला ना, बरोबर तिथं आपल्याला सुई खाली टाकायची आहे. समजलं? आणि जोपर्यंत हे सगळं खाली जात नाही, व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत हातातला धागा सोडायचा नाही. कारण जर आपण हातातला धागा सोडला तर लगेच दोऱ्याची गाठण बसते आणि मग तिथूनच सगळं परत करावं लागतं. त्यासाठी शेवटपर्यंत सुई खाली जात नाही तोपर्यंत धागा हातातच ठेवायचा. हे एका लटकनला नाही, हे सगळे लटकन होईपर्यंत आपल्याला असंच करायचं आहे. कारण चुकून जरी आपण खाली पटकन जोरात ओढायला गेलो तर लगेच वरच्या दोऱ्याची गाठण बसते. त्यासाठी हे काम लटकन वाटतात सोपे, पण ते काम खूप नाजूक आहे. चुकून जरी दोऱ्याची गाठण बसली तरी पूर्ण लटकन आपल्याला परत काढावे लागतात किंवा आहे तिथं परत लॉक करून परत दोरा तयार करावा लागतो. आणि ह्या अशा पद्धतीने केलं. आता एकदा लटकनला धागा तुम्ही घेतला, आता सुरुवातीला माहिती नसतं, त्यासाठी जरा थोडासाच धागा घ्या, जास्त घेऊ नका. कारण त्याची गाठण तयार होते आणि कितीही मोठा धागा घेतला तरी लटकनला 2 ते 3 वेळा हे सुईमध्ये वळून घ्यावाच लागतो. धागा 2 ते 3 वेळा तयार करावाच लागतो. त्यामुळे मी तर म्हणेन, जर तुम्ही सुरुवात करताय ना तर जास्त धागा घेऊच नका. थोडा धागा घ्या आणि खाली लॉक करून परत नवीन धागा तयार करा. कारण आता तुम्ही जेव्हा करताना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जास्त धागा घेतो आपण, सारा पटकन उरकन परत नको होत बसायला, आपण एकदा जास्त घेऊयात. पण जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा मात्र ते गफलत होऊन जाते, ती गाठणच बसते. कधी गडबडीत लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे घेताना छोटासाच धागा घ्या. आता आपण पुढच्या अजून व्हिडिओमध्ये खूप छान ट्रेंडिंग लटकन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ज्या तुमच्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपले व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आता मी लटकनची प्राईस किती घेते, ह्याची प्राईस किती घेते आणि जे ट्रेंडिंग लटकन आहेत त्यांची पण प्राईस किती घेते हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे मी केले हे वर्कसोबतच केलेले आहेत. पण जर फक्त ब्लाऊज अशी लटकनसाठी जर आले तर मी ह्याचे 400 रुपये घेते. म्हणजे एका स्लीवचे 200 रुपये आणि दुसऱ्या स्लीवचे 200, असे दोन्हीचे मिळून मी 400 रुपये घेते. तर जर कट पाईपचे वगैरे, आता ह्याची जी लेंथ, ह्याची जी उंची आहे, जी साईज आहे त्याच्यानुसार आपले लटकनचे पैसे असतात. जर ह्याच्यापेक्षा अजून थोडे कुटुंब त्यांना कमी हवे असतील तर मग 300 रुपये. पण मी स्टार्टच 300 रुपयापासून करते, 300च्या आत नाही. कारण लटकन करायला पण वेळ खूप जातो आणि मेन म्हणजे धागा पण 2-3 वेळा करावा लागतो आणि मेहनत पण आहे त्याला. सगळं सामान यावं, सगळं एकसारखं यावं लागतं. थोडीशी जरी चूक झाली तर परत कस्टमर आपलं नाराज होतं आणि ते दिसायला पण छान दिसलं पाहिजे घातल्यावर, जेणेकरून आपलं नाव झालं पाहिजे. त्यासाठी ते व्यवस्थित आलं पाहिजे, ही काळजी खूप घ्यावी लागते. आता ह्या लटकनचे तर मी 400 रुपये घेतले. आता जे लेंथनुसार असतात ना, आता मोठे कट पाईपचे म्हणा, आता क्रिस्टल मनी वगैरे टाकून आणि अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर अशी शेवटची प्राईज माझी 900 रुपये आहे. 900 रुपयापर्यंत मी स्लीवचे लटकन करून देते. जसे आहे तसे शेवटची प्राईस ही 900 रुपये आहे. आता अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किती वेगवेगळ्या प्रकारचे लटकन तुम्हाला करायला मिळणार आहेत. आता अजून एक नेक्स्ट व्हिडिओ आपला लवकरच पडणार आहे. आता करायला घेतलेला आहे मी. आता तो व्हिडिओ पण मी टाकेलच लवकर. आता मी कट पाईपचा व्हिडिओ तुम्हाला टाकेल की कट पाईपचे लटकन कसे दिसतात आणि कसे करायचे ते. ठीक आहे. तर आता आज आपण जे केलेले लटकन आहेत हे कोणत्याही वर्कवर, कोणत्याही साडीवर तुम्हाला मॅचिंग होणार आहेत. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टलचे कलरचे मणी नाही मिळाले तर काय करायचं, तर मात्र हे लटकन करा. अशा प्रकारचे लटकन करायचे. आणि जर तुम्हाला वर्क वगैरे येतच असेल पण तुम्हाला प्राईस कशी घ्यायची हे माहिती नसेल तर त्यासाठी पण हा व्हिडिओ आजचा तुम्हाला फायदेशीर ठरलेला आहे. नसेल तुम्हाला काही लक्षात येत की कशी मार्जिन काढायची तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. असे लटकन करून तुम्ही याची 400 रुपये प्राईस घेऊ शकता.
कारण कधी कधी काय होतं, एखादी मुलगी बारीक असते आणि एखादी मुलगी जाड असली तर दंडघेरनुसार पण मग ते कमी जास्त साईज पण होते नाही का. पण शक्यतो 400 रुपयेच घ्यायचे. आपली पण मेहनत असते त्यात, मटेरियल तर आहेच पण आपली मेहनत पण असते आणि कस्टमर पण नाराज नाही झालं पाहिजे. काही वाटलंच तर थोडेफार 40-50 रुपये इकडे तिकडे करायचे, पण 400 रुपये घ्यायचे. कारण मेहनतीचं फळ असतं, आपलं पण ते कष्टाचं असतं त्यासाठी. आणि असे छान छान अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण आजचा हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि हे लटकन कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून वेगळं तुम्हाला काय शिकायचं आहे अजून, किंवा ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही समजलं नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय. आज केलेले लटकन तुम्हाला समजले असेल, कळलं असेल तुम्हाला कसं करायचं आणि तुम्ही नक्कीच घरी ट्राय करतान, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजवर करून पाहतान अशी मी अपेक्षा ठेवते. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबूयात, पाहूयात नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.